साड्यांसाठी लग्न करायला पाहिजे. साड्यांसाठी एका माणसाची तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला. शर्मा गया प्यार एवढी काय असतात. पहिला पहिला प्यार गाडीचा फायदा हा झाला ना आपले. बसंती मामा मावशीची काम मावशीची. कशी ट्रिप झाली आपली? छान भारी होती, मजा आली. पण जरा वांदे झालं. काय बरं वाटतं काय माहिती ना तुला का? पण मजा जाम आली. आमची ऑर्डर आहे पनीर भुर्जी, राईस, पनीर काय पनीर मसाला आहे ना, पनीर मसाला, रोट्या. आय लव्ह यू टू. तर गाईस आता मी ते गाडी केलेली आहे गाणगापूरसाठी. एका 10 सीटची गाडी आहे. एका गाडीची 2000 रुपये सांगितले. 2 गाड्या केल्यात आम्ही आता. तरी धोते ना हम लोग इसमें ओपन ग्राउंड में धोते. चांगल्या क्वालिटीचा शॅम्पू वापरतो, एकदम चांगल्या क्वालिटीचा. विरूला बघितलं का? विरू टाकीवर चढलेला आहे. विरू बसंती मामा मावशीची काम मावशीची. आम्ही सारखं लगीन केला होतं काय करणार आहोत. आम्हाला हळदीला साड्या भेटतील, साड्या ना म्हणून. साड्यांसाठी लग्न करायला पाहिजे. साड्यांसाठी एका माणसाची तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला. हा साड्या भेटल्या मला हळदीला म्हणून. हा म्हणून आम्ही नवस बोलल्यावर का सागरचं लवकर लग्न होऊन दे. साड्या तर घालीच नाही ते तशीच पर्यंत. नवीन पॅटर्न आलं ना घेतली मग ती तशी. साड्या भेटावं म्हणून मला लग्न करायला लागतं. पण भाऊ बोलताना साड्या घालीच नाही. गायला घे कुठा ही पण गेले फॅशन. ही तुम्ही ठेवलाय ती एवढे दिवस काय ही बदलायला पाहिजे अगोदर. तो नारोल टेंगला गेले. आता दिवाळी पण झालेली आहे. आता चेंज करू शकता. करायची चेंज करायचे. चिट्ट्या टाकू. प्रॉब्लेम नाही. मग त्यांची आई लोक चिट्ट्यावरू ओके जवऱ्या माझ्या लवऱ्यात नाव लिहून सोक्ष मोक्ष काढून टाकू. जवऱ्या लवऱ्या तवऱ्यांचं नाव लिहून चिट्ट्या टाकायच्या. उचलायला सांगायचं. जीचं नाव येईल तीच माझी लगेच घरा आणायची. गाडी तिथे गेलेली आहे. आता दुसरी गाडी आमची पुढे गेलेली आहे आणि आता आम्ही या गाडीमध्ये बसणार आहोत आणि ही गाडी लगेच रवाना होणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काय म्हणता सागर भाऊ? शर्मा गया प्यार एवढी काय असतात. पहिला पहिला प्यार गाडीचा फायदा हा झाला ना आपले. जाऊ दे तू ते गाड़ी नको जाऊ. तू माझ्या मांडी हो बस. बघा इतने सालों के बाद भी ऐसा 12 सालों के बाद पहली बार मांडी पे बैठी. किती वर्ष आले? लिंबू आहे मस्त इकडे आल्यासारखं काय. चला भाऊ एक पत्ते घेऊन टाका. आकाशी तुम्हाला करा मांडीची मांडीवर बसवती भाकरी बुजाला. हे करा नाही. त्याला माहित पण ना माझ्या भाकरी कधी होते कधी नाही. आता माहिती करून घेते म्हणजे आम्हाला डिटेल देणार. म्हणजे सोशल मीडियासाठी हा एक महत्वाचा पॉइंट आहे का भाकऱ्या अजूनपर्यंत आम्हाला माहित ना कधी होतात. म्हणजे वहिनी आम्ही नक्कीच 5 वाजता उठत असतो. 5 वाजता जेव्हा आमचे पार्लर मधून 6-7 वाजता येते. एक सेकंड आम्ही म्हणजे मी पोरांची कधी आंघोळी करीत असतो. त्यावेळी नवऱ्याची व्यथा. तेव्हा दीपाली येऊन कधी जेवण आणि भाकरी होत ना. आम्ही 8ला जेवायला बसतो. म्हणजे किती फास्ट बनवूया असेल. 7:15 येऊन भाजी आणि भाकरी बनवून 8ला जेवण कोणाला भेटत नाही. आमची आई आणि आमची भावाची बायको आहे. नहीं दया यहाँ पे कुछ तो गड़बड़ है दया. ये पति घबराया हुआ है. दया ये सब गलत बोल रहा है. इसके मुंह से फुफारे निकल रहे हैं. 6 वाजल्यापासून जेवण बनवतात. 9 वाजता तरी त्यांचं जेवण का होत नाही आणि जेवण पुन्हा होते. आम्ही 8ला येऊन जेवण 8:30ला टीव्ही बघतो. कोणता कार्यक्रम बिग बॉस बघते. सही.
बोल परत बोल 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 परत बोल. दोघं जण सासू सासऱ्यांच्या जवळ समोर असे एकत्र कधीच बसलो नाही. छान चांगलं भेटलं पॉइंट बघला. सासू सासऱ्याच्या समोर कधीच एकत्र बसत नाही. आणि मग दुसरे बसत अशी आई बाबा आहेत आणि बेडरूम मध्ये आम्ही दोघं बसलो दरवाजा लावून कधीच नाही. म्हणजे गपचूप काय नाही दरवाजा उघडा नसतो आमचा. या कोणी पण या बसा आमच्या सोबत. आणि शक्यतो वेळ पण नाही भेटत. बरोबर दिसतंय दिसतंय आता आपण पार केलं आहे कर्नाटक बॉर्डर. स्वाद चावल तीन ड्रायव्हर आहेत मस्त नाही. तर आता आम्ही ते गाणगापूर मध्ये भीमा नदीजवळ आलेलो आहोत. बरोबर नाही संध्याकाळी सांगा. 3 नद्यांचा संगम आहे का? हो भीमा नदी नदीचं नाव आहे भीमा नदी. नदीचं नाव आहे भीमा नदी आणि खूप छान लोकेशन आहे. तर गाईस आता आम्ही ते भीमा नदीजवळ इथं आता आलेलो आहोत. आता वाजले आहे संध्याकाळचे 6. आणि आराम वेटिंगला म्हणतो बोल. हा घेतला. तर गाईस इथे गुरु चरित्राचं वाचन करतायत. तर फायनली आम्ही आलेलो आहोत गाणगापूरला मंदिराजवळ. आयलो गाईस आता आमचं गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही परत चाललो अक्कलकोटला. तिथे आमची बस आहे. हॅलो गाईस आता वाजत रात्रीचे 10 आणि आम्ही अक्कलकोटला परत आलो गाणगापूरवरून. तर चला आता आमचं पार्किंग जवळ त्यांच्या बस आहे. तर गाईस आता आम्ही इथून अक्कलकोट रोडनं तर निघालो घरी जायला. आता आम्ही रस्त्यातच कुठंतरी हॉटेलमध्ये आम्ही ते जेवण करू. चालूला दादा पनीर टिक्का मसाला, पनीर भुर्जी. आता वाजलेत रात्रीचे 1:15 आणि आता मी ते जेवायला आलो. तुम्हाला पाणी पाहिजे. मी पाणीच न चालू आहे. ऑर्डर घे आमची ऑर्डर घे. त्यांच्या गाव बघा 1 तास ऑटोमॅटिक पहिली ऑर्डर. हा पहिली इतका नाही. हा असं का.
पोपटायला आमची ऑर्डर आहे पनीर भुर्जी, राईस, पनीर काय पनीर मसाला आहे ना, पनीर मसाला, रोट्या, पनीर मसाला, पनीर भुर्जी, रोटी, राईस. अजून आमचा डाळ येणार आहे, डाळ अजून आली नाही. प्रत्येकची डिश प्रत्येक खपरावरी बघतो, ट्राय करतो. खपर कम पडेल असं वाटते, पण अजून 4-5 डिश सांगा. वा 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 वा. मटन थाली कशी टेस्ट आहे? ट्रिप बद्दल बोला, कशी वाटली ट्रिप? आता आम्ही डबल दुसरे घरी आहो. आता आम्ही खूप जमलेला आहो. आता आम्ही जाऊ दुपारच्या कामाला जायचे, नदीला पारायला जायचे. बाटला घे आपला. खूप छान तसा प्रवास संपला कळलंच नाही आणि मला खूप बरं वाटलं की एका फॅमिली बरोबर जाते असं वाटलं, काही वेगळं वाटलं नाहीये. नेक्स्ट टाइम साठी माझा ओके. थँक्यू. काय बोलायचं तुम्हाला? एकदम छान मस्त प्रवास झाला. नेक्स्ट टाइम नक्की भेटू आपण. ओके, नेक्स्ट ट्रिप आपली उज्जैनची आहे. चालेल चालेल, बघू आपण उज्जैनला भेटू. उज्जैनला आम्ही गेलेलो आहोत. उज्जैन, ओंकारेश्वर, इंदोर आम्ही पूर्ण आता परत करा, आमच्या बरोबर परत करा. सागर, ट्रिप कशी वाटली? ट्रिप खूप छान झाली, मस्त झाली. अशी तर पुढे आपण एखादी ट्रिप काढू लवकर. इथे कलंबोला उतरलेले आहे. चला बाय 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 बाय, सी यू. बाय सागर, बाय बाय. आपण भेटूया नंतर पोपटी पार्टीला. आणि पोपटी पार्टीचा प्लॅन असणार आहे तुमचा. करू ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. फुल एन्जॉय. काय माहिती आपल्याला वेळ कमी पडला पण मजा फुल आली, फुल मजा. अशी युट्यूब नाही, आपली युट्यूबची फॅमिली आहे ना, ती जरी आपली शूटिंग करायला आली ना आपली व्हिडिओची, मजा इथं खतरनाक मजा होती. ट्रिप कशी झाली आपली? मस्त मजा आली. थँक्यू. हो परत काढायची आहे. या घरी एक दिवशी ताईच्या सोबत. दादा, ट्रिप कशी झाली आपली? मस्त. थँक्यू. बाई, ट्रिप कशी झाली आपली? एकदम मस्त. या मारायला घेतलं. चलो याला. ट्रिप बद्दल बोल. ट्रिप कशी झाली आपली? आवाज नाही आला. ट्रिप कशी झाली? एक नंबर. थँक्यू. बोल काहीतरी बोल. अरे चला बाय बाय. उतरली का? ट्रिप कशी झाली आपली? तर मंडळी, मी गायक, गीतकार, संगीतकार व सिनेअभिनेता प्रतीक कोहली. खूप छान 3 दिवस आम्ही लोकांनी खूप एन्जॉय केलेला आहे व निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही देवदर्शन केलेलं आहे. तर पाहायला विसरू नका. थेट संध्या ब्लॉगर्स या युट्यूब चॅनलवर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. सबस्क्राईब आणि कमेंट करा मात्र विसरू नका. ट्रिपला मजा आली? जाम मजा आली, पण मना पशिवला आहे. तरी ते बोल, तू बोल काहीतरी बोल. इकडे मला यानी पशिवला, यानी आता भेटलाच नाही त्यांना, बोलून जा दे. बोल बाबू, बोल तू बोल. आई बोल. आज मजा आली का ट्रिपला? मजा आली की नाही? ट्रिपला मजा आली? मजा आली. सगळ्यात मोठं म्हणजे आम्हाला आनंद जे झालं ते गाडीचं, म्हणजे आमचे ड्रायव्हर साहेब अतिशय प्रेमळ आणि अतिशय व्यक्तिमत्व. खूप छान गाडी चालवली त्यांनी, खूप छान आम्हाला प्रतिसाद दिला. त्यांचंही आभार. भारी भारी. बोला तुम्ही. आता आमची चालली वारी, आता मी काय बोलू. तुम्हाला ट्रिप बद्दल बोला. ट्रिप बद्दल एकदम भारी, मस्त वाटलं, एकदम झकास. रात्रीचा प्रवास झाला पण मस्त, कोण नाराज नाही झाला, चांगला वाटला, मस्त. कोण? चल तू. चल तू. आता महाराज झाले. चला बाय बाय, भेटूया. चल आमच्या घरी. प्रतीक, पोपटी पार्टीला यायचं. आला ट्रिपला आल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. पुन्हा भेटू पोपटी पार्टीला. येस, फार्म हाऊसची पार्टी आहे ना आपली आता. येऊ. राखी दादा, ट्रिप कशी झाली आपली?
खरंच खूप छान झाली, मस्त मजा आली आणि एक्सपिरियन्स जाम थोडासा वेगळा होता. आणि डेफिनेटली याच्या पुढे अजून खूप छान छान ट्रिप निघणार आहेत, म्हणून संध्या वैती यांचे ब्लॉग कंटिन्युअसली बघत राहा. खूप काही प्लॅनिंग झालेली आहे, तर त्याच्यातले बरेचसे प्लॅन सक्सेस होतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि हा ब्लॉग देखील बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. कोपरखेड्याची मंडळी उतरणार आहे. तर रंजिता पाटील काय बोलणार ट्रिप बद्दल? मस्त मस्त, फक्त माझी हालत खराब. का काय झालं? मी वीक माणूस आहे. ट्रिप कशी झाली माझी? पण मस्त झाली, एकदम छान झाली. सगळे हॅपी होते, मस्त झाले. फक्त एवढंच आहे की मी थकली, बाकी काही प्रॉब्लेम. हो. ट्रिप कशी झाली? ट्रिप खूप छान झाली आणि काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटला आणि खूप छानपणे तुम्ही ऑर्गनाईज केलं होतं. सर्वांनी संध्याताईच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आई तुम्ही बोला. हा बस बोला 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 आता. बोला. ट्रिप कशी वाटली तुम्हाला? एकदम छान. थँक्यू. चला बाय बाय. परत भेटूया नेक्स्ट ट्रिप मध्ये. बाय 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 बाय. बाय कर बाबू. बाय कर. बाय बाय बाबू. बाय. रंजिता ताई पण इथंच उतरले कोपरखेड्याला. कशी ट्रिप झाली आपली? छान, भारी होती, मजा आली. पण जरा वांग जाईल काय भरणे वाटली होता. काय माहिती ना तुला? हा का? पण मजा जाम आली. सगळ्यांना चिडवायला जाम मजा येते. हो. जाम मजा केली. सगळं मेंबर खूप खूप म्हणजे एकदम जबरदस्त भारी होते ना. बस सगळे एन्जॉय केला, सगळे खूप सपोर्ट केला सगळ्यांना. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. बाय. आता आपली नेक्स्ट ट्रिप लवकरच आपण काढू. पण आता लगेच तर नाही होणार. आपली उज्जैनची काढायची आहे, म्हणून 4-5 महिन्यामध्ये काढूया. हा 4-5 महिन्यानंतर आपण दुसरी ट्रिप काढणार आहोत उज्जैनची. आता मग काय, जय महाकाल. आता महाकालला भेटायला जायचं आपल्याला. महाकालला भेटणार ना? फक्त लवकर रिंगा. एप्रिल महिन्यामध्ये जायचं आपल्याला उज्जैन महाकालला भेटायला. ओके. तर फायनली आता आम्ही घनसोलीमध्ये पोहोचलेलो आहोत. 12 तासाचा प्रवास करून. थँक्यू. तुमची मस्त गाडी चालवली, एकदम भारी चालवली. आता आमची नेक्स्ट ट्रिप परत निघणार आहे, तुम्हाला कॉल करून नक्की. हो सांगेन. थँक्यू. चला आता फायनली आम्ही चालू घरी. ऑटो रिक्षामध्ये तर सर्व सामान ठेवलेलं आहे जेवणाचं, जे मित्र आहे थोडंसं. गाईस अवतार बघा काय झाले. पूर्ण नाईट प्रवास केले आम्ही. तिथून रात्री 11-11:30 वाजता निघालो होतो आणि आता सकाळी आलो 11:30 वाजता. जवळजवळ 12 तासाचा प्रवास झाले आमचा. आणि आता अवतार बघा कसं झाले. तर चला आता घरी जाऊन फ्रेश होते, थोडा आराम करते. चला बाय. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर